शेतकरी आता बाजार समितीमध्ये न विकता बाहेर पण माल विकू शकतात. पर अगोदर पण असा काही विरोध नव्हता, की बाबा शेतकरी बाहेर जाऊन तुम्ही विकू शकत नाही किंवा बाहेर जाऊन विकलाय आणि त्याला कायद्याच्या कचाटीत गावलाय तो आणि त्याच्यावर काहीतरी केस झाल्या, असं कधी होत नव्हतं. तर अगोदर पण विकू शकत होता आणि आता पण विकू शकतोय. मग फरक काय आहे त्या काय ह्याचा विधेयकाचा? बोलू का मी? हो. हो सर. आपण जेव्हा असं म्हणतो की अगोदर विकू शकत होता, त्याच्यामध्ये कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या. कायद्याच्या बंधनांनी जर समजा विचार केला, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा जिल्हा कृषी अधीक्षक किंवा बाजार समिती असं ज्याला आपण म्हणतो, ज्याला उत्तर भारतामध्ये मंडी असं म्हणतात, त्याच्यामध्ये उदाहरणासाठी आपण घेऊया, समजा कापूस आहे. मोनोपोलाइज कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम जी आहे, मोनोपोलाइज कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम, कापूस एकाधिकार खरेदी योजना, जी महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. आणि खूप लोकांना हे माहिती नाही आहे की कृषी मंडी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याच्या अंतर्गत येते, सामायिक यादीत ती नाही आहे. सामायिक यादी म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्हीच्या अखत्यारीत. कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याच्या अंतर्गत येते. आता कापसाची खरेदी ज्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली जाते आणि त्याचं मिनिमम सपोर्ट प्राइस ठरलेली असते, तर आदिलाबादला किंवा इंदोरला, म्हणजे एक आंध्र प्रदेश झाला आणि एक मध्य प्रदेश झाला, इथे जर कापसाचा दर जास्त असेल आणि व्यापारी जर तो कापसाचा दर जास्त देऊ शकत असेल आणि विदर्भातल्या कापूस उत्पादकांनी, सुशांतजी हे अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित ऐकून समजून घ्या, जर तो कापूस आदिलाबादला आंध्र प्रदेशमध्ये किंवा इंदोरला मध्य प्रदेशमध्ये विकायचा प्रयत्न केला तर त्याला बंदी होती. याचं कारण मोनोपोलाइज्ड कॉटन प्रोक्युरमेंट मध्ये किमान मूल्य ठरल्यानंतर त्याच्यावर बाहेरच्या राज्यात जर कोणीतरी दर देत असेल तर ज्याला जिल्हाबंदी किंवा राज्यबंदी म्हणतात. आणि म्हणूनच एका बाजूला असं म्हटलंय, एक देश एक विक्री, संपूर्ण देशामध्ये एकाच कायद्याने विक्री, असं त्याचं स्वरूप केलेलं आहे. तर पूर्वी कायद्याने बंधन होतं का मोनोपोलाइज प्रोक्युरमेंट मध्ये? येस, कायद्याने बंधन होतं. सुशांत, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं. दुसरं उदाहरण देतो, कापसाच्या सारखं. भागधारक ऊसकरी शेतकरी जर असेल आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यात जर त्याची ऊसाची नोंद झालेली असेल इस्लामपूरला, आणि इस्लामपूरचा ऊसाचा दर टनाचा रेट हा समजा 2350 असेल आणि कुंभी कासारी कुडीत्रेंनी जर 2500 रेट दिला आणि या भागधारक ऊसकरी शेतकऱ्यांनी जर कुंभी कासारीला ऊस द्यायचा ठरवला, तर कायद्याच्या दृष्टीने जर बंधन आणायचं ठरवलं तर त्याला बंधन होतं, कारण त्यांनी ऊस रजिस्टर केलेला आहे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यामध्ये. बाय लॉ ही वॉज नॉट सपोज टू सेल इट टू कुंभी कासारी कुडीत्रे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या क्रॉपचं उदाहरण देऊन मी तुम्हाला दिलेली आहे. तिसरं आणि महत्वाचं, ज्याच्या जोरावर हे सगळं आतापर्यंत चाललं, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हटलं, त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन मध्ये फक्त उत्पादन वाढलं, जाती चांगल्या आल्या, रासायनिक खतांचा वापर झाला म्हणून फक्त उत्पादन वाढीनी एकदम देशामध्ये हे सगळं झालं असं मानण्याचं कारण नाही. त्याच्यातला अतिशय महत्वाचा भाग ज्याला ट्राय पिलर म्हणतात, पहिलं तंत्रज्ञान, दुसरं तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी केलेला वापर, आणि तिसरं अत्यंत महत्वाची गोष्ट, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या जोरावर 70 ते 80% नॉर्थ इंडिया मधली, पंजाब आणि हरियाणातली भाताची किंवा गव्हाची शेती, ही संपूर्ण शेती ही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा मोनोपोलाइज प्रोक्युरमेंट मध्ये बांधली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा गहू आणि तांदूळ हा पीडीएस मध्ये किंवा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मिनिमम दरांनी डायरेक्ट विकत घेते. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल आता सगळ्यात जास्त विरोध पंजाब आणि हरियाणामध्ये होताना दिसतोय इतर राज्यांच्या तुलनेत. सुशांत, तुझ्या प्रश्नाचं मी खुलासेवार उत्तर दिलेलं आहे. हो हो, मिळालं सर उत्तर. थँक्यू. ऍक्च्युली ते सुशांतचं इनडायरेक्टली असं म्हणणं पण असेल की बाबा द्राक्ष किंवा डाळिंब, ऊस सोडून द्या किंवा कापूस सोडून द्या, पण ज्यावेळेस बाहेरचा शेतकरी येतो दिल्लीचा किंवा तो जागेवर डाळिंब घेतो किंवा जागेवर द्राक्ष घेतो, त्याला बंदी नव्हती. अतिशय चांगला उदाहरणासाठी तुम्ही घेतलाय. द्राक्ष आहे, डाळिंब आहे, केळी आहेत. महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर भुसावळची केळी
ही दिल्लीला जातात, कलकत्त्याला जातात. नागपूरची संत्री ही कलकत्त्याला जातात, इंदोरला जातात, बडोद्याला जातात. आणि तो व्यापारी डायरेक्ट येऊन हे विकू शकत होता, विक्री करू शकत होता. अगदी बरोबर आहे. आता तिथला फरक लक्षात घ्या. ह्या पिकांना मिनिमम प्रोक्युरमेंट प्राइसच नाहीये दिलीपराव. कायदा काय म्हणत होता? ज्या पिकांना सरकारने मिनिमम प्रोक्युरमेंट प्राइस दिलेली आहे, म्हणजे काय, कापसाचा हमीभाव ठरलेला आहे, गव्हाचा हमीभाव ठरलेला आहे, द्राक्षाला किंवा केळ्याला किंवा डाळिंबाला सरकारने हमीभावच दिलेला नाही, म्हणून ते द्यायला मोकळीक होती. विषय लक्षात आला का तुमच्या? हा. आणि म्हणून हे विधेयक समजून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून मी पहिलं विधेयक सांगितलं, तिथेच सांगितलं होतं, आक्षेप आणि आरोप घेणाऱ्यांचं म्हणणंच मुळामध्ये हे आहे की हमीभावाचा उल्लेखच नाही आहे त्या पहिल्या कायद्यामध्ये. याचा अर्थ गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, तेल, डाळी ह्याला जो हमीभाव आता सरकार देते हा पण बंद होईल. म्हणजे शेतकरी पूर्णपणे कोणाच्या ताब्यात जाईल? व्यापाऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या किंवा मोठ्या कंपनीच्या. आणि सरकारचा रोल त्याच्यातला संपेल. जो शेतकऱ्यासाठी फायद्याचा होता का नव्हता हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. पण आक्षेप, आरोप किंवा शंका घेणाऱ्यांचं म्हणणं हे आहे आणि ह्याच्यावर निश्चित विचार करायला पाहिजे. मला वाटतं दिलीपराव तुमचं उत्तर लक्षात आलं तुमच्या? स्पष्टपणे मी दिले. करेक्ट. धन्यवाद. धन्यवाद. विले सर नमस्कार. कोण बोलतोय? शहाजी बोलतोय सर. शहाजीराव. स्क्रीन प्लीज ऑन करा, म्हणजे चेहरा दिसेल, मग बोला प्लीज. मी सर ट्रॅव्हल करतोय. ओके, ठीक आहे, बोला. आपल्या तळेगावच्या बाजूने ऍग्रिकल्चरचं क्षेत्र होतं, त्याच्यामध्ये जो ऍग्रिकल्चरचा प्रोड्यूस आपण म्हणजे फुलं वगैरे दिल्लीला वगैरे पाठवायचं, कलकत्त्याला, जर कृषी उत्पन्न बाजार समितीची तरतूद होती की ऍग्रिकल्चरचा सगळा प्रोड्यूस ते खरेदी करणार, मग ते ग्रीन हाऊसचं मटेरियल तर सगळं पेरिशेबल असते सगळा प्रोड्यूस, मग त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोल्ड स्टोरेजची वगैरे सुविधा का नव्हती? अगदी बरोबर प्रश्न आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे हमीभाव दिलेल्या गोष्टींची खरेदी करण्यासंबंधीचा कायदा होता. हमीभाव दिलेली जी गोष्ट नाही, डाळिंब असू दे, फुलं असू देत, द्राक्ष असू देत, केळी असू देत, याचं बंधनच कृषी उत्पन्न बाजार समितीवर नव्हतं. आता कायद्याची समर्थन करणाऱ्या लोकांचं म्हणणंच मुळामध्ये असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर महत्व कमी झालं तर प्रायव्हेट कंपन्या किंवा कॉर्पोरेट कंपन्या सरकारच्या शिवाय शीतगृहाची किंवा कोल्ड चेनची अतिशय चांगली प्रक्रिया निर्माण करतील, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, अशीच समर्थकांची मांडणी आहे ना. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याला हमीभावच नव्हता, त्याच्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ते विकतच घेत नव्हती. कायद्याने ज्याला हमीभाव दिलेला होता सरकारने, ते घेण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीवर होती. ते कुठली पिकं होती? डाळ आहे त्याच्यात, गहू आहे त्याच्यात, ज्वारी आहे त्याच्यात, तांदूळ होता त्याच्यात. ती पिकं घ्यावीच लागत होती. कापूस आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये ऊस पण आहे, पण ऊसाचा हमीभाव हा कारखाना निहाय ठरवला जात होता, रिकव्हरी. त्याच्यामुळे हमीभावाचा संबंध हा कृषी उत्पन्न बाजार समितीशी होता, हे कृपा करून विसरू नका. कायद्याची गल्लत त्याच्यात होऊ शकते, म्हणून मी ते तितकं स्पष्ट करून सांगितलं. लक्षात आलं का? हो सर, लक्षात आलं. थँक्यू. हा, ओके, थँक्यू. नाही, पण जरी तसं असलं तरी जर का कोणी ट्रेननी भारतभर प्रवास केला असेल तर त्यांनी बघितलं असेल की गहू, भात, डाळी या सगळे पिकं, या सगळ्याचे रेल्वे स्टेशनच्या बाहेर थप्प्या लागलेल्या असायच्या पोत्यांच्या. हजारो टन तसं बाहेर ओपन मध्ये ठेवलेलं असायचं, कारण सरकारी व्यवस्था असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीने कधी व्यवस्थाच, इन्व्हेस्टमेंटच याच्यामध्ये केलेलं नाहीये. सो इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन येणं आणि नवीन नवीन ऑप्शन येणं, त्याच्यामध्ये जायंट्स येणं हे गरजेचं आहे, असं माझं तरी मत आहे. मला असं वाटतं हे मत स्वीकारच मानलं पाहिजे. कॉम्पिटिशन येणं हा प्रॉब्लेमच नाहीये. एका बाजूला मोनोपोलायझेशनला विरोध आणि दुसऱ्या बाजूला कॉम्पिटिशन, असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे. फक्त पहिला जो भाग आहे की त्याच्यामध्ये व्यवस्था केली नव्हती, त्याला माझा थोडासा आक्षेप, आरोप किंवा या स्वरूपात नाही, सुधारणा आहे माझी. ती जर समजा आतापर्यंत नसती, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं किंवा ज्याला आपण त्या पद्धतीची व्यवस्था केलेली नव्हती असं म्हटलं, तर ते अयोग्य होईल असं मला वाटतं.
ती व्यवस्था सरकारने ज्या काही त्याच्या तुटपुंज्या प्रक्रियेत गेल्या 50, 60, 70 वर्षात केली, त्याच्याचमुळे आज दररोज संपूर्ण देशात 650 ते 700 ट्रेन लोड्स फक्त तांदूळ आणि गव्हाच्या देशातल्या 30 राज्यामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था ही सरकार करते. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान अभिमानाने हे सांगू शकतात की दिवाळीपर्यंत देशातल्या सर्व गरीब लोकांना 2 रुपये आणि 1 रुपया किलोनी रेशन मधनं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधनं गहू, तांदूळ आणि डाळींचं वितरण केलं जाईल. त्याच्यामुळे पटकन असं स्टेटमेंट करणं भूषणजींनी जे आता केलं ते कदाचित अयोग्य होईल. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालं ते पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि धान्य आणि कडधान्य एवढ्यापुरतं मर्यादित राहिलं. नाशिवंत जो जास्त माल आहे, फुलं, भाजीपाला आणि त्या तुलनेने विचार करायचा झाला तर फळं, यासाठी लागणाऱ्या कोल्ड चेनची व्यवस्था कॉम्पिटिशन शिवाय कदाचित तितकी चांगली होऊ शकणार नाही, असं समर्थकांचं जे मत आहे ते योग्य आहे. पण लोकांच्या आणि गरिबांच्या खाण्यासाठी जे काही लागतं ते पोचवायला सरकार समर्थ आहे. आणि जगातलं सर्वोत्कृष्ट व्यवस्था वर्ल्ड बँकेनी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी आणि युनोनी कायम हे म्हटलेलं आहे की जगातली सर्वोत्कृष्ट धान्य पुरवठ्याची व्यवस्था ही भारत सरकारने आजपर्यंत गेली अनेक वर्ष केलेली आहे. आणि 245 लाख मेट्रिक टन उत्पादनापैकी 80 लाख मेट्रिक टन धान्य आणि कडधान्याचा साठा हा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या मार्फत ट्रेन लोड्स मधनं आणि इतक्या स्वस्तामध्ये केला जातो, ज्याला परत तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो आक्षेपामध्ये भाग घेतलेला आहे, ज्याला गॅट करारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताच्या या धोरणाला नेहमीच विरोध झालेला आहे. आणि भारताने आजपर्यंत असा स्टँड घेतला आहे, आमच्या गरिबांना अन्नधान्य पुरवणं ही आमची जबाबदारी आहे. जगाच्याकडे अन्नधान्य पुरवण्यासाठी एवढा मोठा आम्ही साठा का ठेवला, याच्यावर युनोनी आम्हाला प्रश्न विचारण्याची, वर्ल्ड बँकेनी किंवा गॅट कराराच्या डंकेल प्रस्तावाच्या मार्फत आम्हाला प्रश्न विचारण्याची गरज नाही, असं आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी धोरण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. साठवणूक आणि त्याच्यासाठी असलेली व्यवस्था ही त्याचं मूल्य ठरवल्यानंतर ज्या ठिकाणी केली जाते तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. ती सर्वच कृषी उपज किंवा मालाबद्दल केली पाहिजे आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असली पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या कंपन्या त्याच्यात उतरायला हरकत नाही. हा विधेयकाच्या किंवा कायद्याच्या बाजूनी मांडला गेलेला मुद्दा हा निश्चितच स्वागतार्ह म्हणून घेता येईल. धन्यवाद. याच्यामध्ये सर गरिबांना व्यवस्थित 2 रुपये किलोनी तांदूळ आहे का? प्रश्न नाही कळला. आधी मला वाटतं भूषणजींचं काहीतरी म्हणणं आहे ते गरिबांना 2 रुपये. हॅलो, आधी भूषणजींचा विषय संपून घेऊ आणि मग दिलीप रावांकडे जाऊ. भूषणजी, एक तर हे डिस्ट्रीब्युशन करावं आणि MSP नी खरेदी करावं, याला कुठेच त्या विधेयकांमध्ये बॅन घातलेलं नाहीये ना. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही MSP बंद करणार आहे. एक मिनिट तिथेच गल्लत आहे. 1 मिनिट. कदाचित तुमच्या मगासचा मग पहिलंच विधेयक जे आहे त्या विधेयकाबद्दल बोलताना मी अतिशय स्पष्टपणे मांडलं. पंतप्रधानांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. काय की हमी भावाच्या संबंधी कुठलीही विधेयकामध्ये आम्ही बदल केलेला नाही आणि हमी भाव चालूच राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. कृपा करून लक्षात घ्या, हे जे शेतमाल व्यापार व वाणिज्य संवर्धन आणि सुलभीकरण विधेयक 2020 आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे मी परत उल्लेख करतो की कायद्यात हमी भावाने धान्य खरेदीचा उल्लेखच केलेला नाही. आणि तीच शंका, आक्षेप आणि आरोप हा विरोधकांनी घेतलेला आहे. याच्यामध्ये सरकारचं उत्तर असं आहे की MSP चा कायदा आधी कधीच नव्हता. इट्स ऑलवेज MSP चा कायदा वॉज ऑलवेज देअर. नाही, इट्स ऑलवेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन. कायदा असा कधीच नव्हता त्याच्यामध्ये, आणि तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जो काय बदल करायचे आहेत, वाढ करायची आहे, हे करणं सोपं जातं. असं सरकारने मांडलेलं आहे की याचा असा MSPनीच खरेदी करायला पाहिजे असा कायदा याच्या आधीही कधी नव्हता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की MSP डिक्लेअर जरी केली
तरी किती शेतकऱ्यांना म्हणजे ऍक्च्युअली ऑन ग्राउंड जर का विचारलं किंवा ऍक्च्युअली ऑन ग्राउंड पाहिलं तर हार्डली माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 10% शेतकऱ्यांना एमएसपी मिळत होती, ज्यातले मेजॉरिटी शेतकरी हे हरियाणा आणि पंजाब या 2 राज्यांमधले होते. बाकी राज्यांमध्ये एमएसपी म्हणजे बिहारमध्ये, युपी मध्ये मला कितीतरी शेतकरी मला पर्सनली असे माहिती आहेत की ते प्रयत्न करत होते की आपला पिकवलेला गहू किंवा भात हा पंजाबमध्ये विकायला जाईल. सो म्हणजे ती एमएसपी ची सिस्टीम काही फुलप्रूफ नव्हती. त्याच्यामध्ये वेस्टेज प्रचंड आहे. मी स्वतः जेव्हा फिरलेलो आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेव्हा असे ठीक आहे, रेल्वेनी ट्रान्सफर करायचे म्हणून रेल्वेच्या स्टेशनच्या बाहेर ठेवणं, माल ठेवणं हा वेगळा विषय, पण शहरांच्या बाहेर ओपन मध्ये हजारो टन माल गहू भात तसाच पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आय डोंट थिंक की पूर्वीची सिस्टीम फुलप्रूफ होती. त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की जर का कॉम्पिटिशन आली तर कदाचित असं होईल की मल्टीनॅशनल कंपनी झाल्या तर आत्ता ज्या बाजारपेठा आहेत त्याच्यापेक्षा जास्ती बाजारपेठा आपल्या वेगवेगळ्या प्रोड्यूसला उपलब्ध होतील. आता आपण जर का बासमतीचा विचार केला तर बासमती काही ठराविक देशांमध्येच आपण पाठवू शकतोय, कदाचित जास्ती देशांमध्ये, कारण वेगवेगळ्या वॉलमार्ट सारखी कंपनी उद्या आली तर ती मल्टिपल देशांमध्ये ते पाठवू शकेल आणि त्याच्यामुळे डिमांड आपल्या प्रॉडक्टला वाढू शकेल. आणि ऑब्व्हियसली ही सिस्टीम पण याच्यामध्ये पण काही चुका असतील नसतील हा जेव्हा आपण ऍक्च्युअली अनुभव घेऊ तेव्हाच ठरेल. पण याचा अर्थ नवीन येणाऱ्या सिस्टीम्स असतील, कृषी उत्पन्न बाजार, आता ट्रेस वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ज्या IoT म्हणतात त्याला, इंटरनेट ऑफ थिंग्स, तर त्याच्या मार्फत प्रचंड एफिशियन्सी येण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती मला नाही वाटत कधी अडॉप्ट करेल. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट त्यांचे बदलण्याचा जे काही जेवढा विरोध आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीला, कारण त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपरन्सी, इन्व्हेस्टमेंट हे सगळं येतं आणि आय डोंट थिंक इट इज पॉसिबल फॉर देम टू अडॉप्ट टू दीज थिंग्स. आता माझा एक मित्र आहे, तो निंजा कार्ट म्हणून एका मोठ्या कंपनी बरोबर काम करतो. तर त्यांची खरेदी करण्याची जी त्यांनी एका वर्षामध्ये जी कपॅसिटी वाढवलेली आहे आणि शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीने त्यांचं कुठलंही म्हणजे अगदी व्हेजिटेबल जरी असले, फ्रुट्स जरी असले तरी बाजारपेठांपेक्षा जवळपास 10 ते 15% भाव आता ते जास्ती देत आहेत. सो माझं मत असं आहे की देअर शुड बी कॉम्पिटिशन. ऑब्व्हियसली एमएसपी सिस्टीम, आपल्या देशातली गरिबी आणि हे सगळं बघता ती चालू ठेवायलाच लागेल आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पीडीएस मध्ये जे करतायत सध्या ते करायलाच लागेल. मग ते तर काही कुठल्याही सरकारला आत्ता बंद करण्याची काही हिंमत आहे, म्हणजे पॉलिटिकली विचार केला तर कोणाला ते बंद करण्याची हिंमत आहे असं मला काही वाटत नाही. त्याच्यामुळे या विधेयकांच्या निमित्ताने जर का कॉम्पिटिशन येणार असेल तर आय थिंक हे सगळी विधेयक वी शुड वेलकम दोज. मला वाटतं भूषणजींनी फार अफर्मेटिव्ह स्टेटमेंट केलं. मी आतापर्यंत असं कुठलंच अफर्मेटिव्ह स्टेटमेंट केलेलं नाही, कारण मी माझं मतच कुठलं सांगितलं नाही. मी माझं मत सांगतोय. हा, तर मग मी माझं मत सांगतो. आतापर्यंत मी माझं मत सांगितलं नाही. मी प्रत्येक वेळेला विधेयकाच्या बाजूनी बोलणारे आणि विधेयकाच्या विरोधी बोलणारे एवढंच फक्त सांगितलं. आणि मी अफर्मेटिव्ह किंवा ओपिनियन सांगत नव्हतो. याचं कारणच मला असं वाटत होतं की वन्स यू मेक द ओपिनियन, चर्चेचं स्वरूप हे 2 बाजू म्हणजे फक्त त्याला हो आणि नाही असं म्हणणाऱ्यांमध्ये होतं. माझं पहिलं स्टेटमेंट हे आहे. हॅलो वेले साहेब, हॅलो. हा. मी तुमचं हे जे ओपिनियन आहे ना हा. ते तुम्ही शेवटी सांगा, तरी हरकत नाही. हा, म्हणजे हे आता सांगूच नका. हे जो आता प्लॅटफॉर्म ज्या चर्चेचं चालू आहे ना, ती चर्चा तुम्ही तुमचं मत सांगितलं की सगळं डायसी होईल. चालेल, हरकत नाही. कारण तुमचा विषय महत्त्वाचा. I welcome this kind of thought process which has been said by Abhayji, and affirmative statement made by Bhushan is also welcome, but I am not making any affirmative statement. This is only a confirmation side from me again, and we can discuss this. Okay. वेल्ले सर, एक प्रश्न होता की ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग चालू होईल तेव्हा विल इट पुश की एक समजा जिओग्राफिकल लोकेशन असेल तिथे समजा एखाद कंपनी गेली ते म्हणले आम्हाला बटाटाच पाहिजे नाही, असं पेप्सीनी जसं केलेलं आहे, मग ते बटाटा पीक जे आहे त्याचं मोनोकल्चर तर नाही होणार तिथे, किंवा फार मोठ्या स्केलवरती एकच व्हरायटी लावली जाईल आणि मग पॅन्डेमिक सारखं जे आहे तसं काही डिझीजचा प्रकार पण वाढू शकतो. आय एम सीइंग फ्रॉम ॲग्रोनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. कारण ह्यांनी म्हणतात ना, फॅक्टरी जिथे लोकेट होतील किंवा जिथे प्रोक्युअरमेंट वाढेल तिथे
मोनोकल्चर किंवा एक टाईपचं क्रॉप प्लस सेम व्हरायटी हे प्रकार वाढण्याची शक्यता आहे का? आहे, आणि जगाच्या पाठीवर तसं जिथे जिथे कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग अस्तित्वात आलं, कॅनडामध्ये, US मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आणि आफ्रिकेतल्याही काही महत्वाच्या देशांमध्ये, इथिओपिया सारख्या, जिथे जिथे कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग किंवा कॉर्पोरेट फार्मिंग आलं तिथे प्रोक्युअरमेंटची गॅरंटी ज्या वेळेला शेतकऱ्याला मिळते त्यावेळेला तिथे मोनोकल्चर वाढतं. कॅनडामध्ये तसं मस्टर्ड वाढलं, US मध्ये आयोवा स्टेटमध्ये तसा गहू वाढला, आणि नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि मका वाढला, कारण प्रोक्युअरमेंट गॅरंटी आली, मोठ्या कंपन्या त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्या. पण त्याचा संबंध काही फक्त या कायद्याशी आहे असं म्हणता येणार नाही. जिथेही कुठे प्रक्रिया उद्योग उभा राहतो त्याच्या भोवती अशा पद्धतीची मोनोकल्चरची प्रक्रिया सुरू होते, जी कापसाच्या बाबतीत आहे, जी ऊसाच्या बाबतीत आहे, जी सोया केकच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रत्येक वेळेला संबंध विधेयक किंवा कायद्याशी नाही जोडता येणार. मोनोपोलाइज प्रोक्युरमेंट जिथे सुरू होतं बिकॉज ऑफ द प्रोसेसिंग, तिथे मोनोकल्चर सुरू होतं. हा साधारणपणे गेल्या 100 वर्षाच्या शेतीचा इतिहास आहे. आफ्रिकेमध्ये आपण जसं बघतो तसं लॅटिन अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसेल, ब्राझीलमध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेतीचाच फक्त विचार केला जातो. पण आजची ब्राझीलमधली ऊस शेती ही साखरेसाठीच खरंच आहे का इथेनॉलसाठी आहे, असा प्रश्न निर्माण झालाय. याचं कारण असं आहे की इट हॅज बिकम अ एनर्जी क्रॉप दॅन दॅट ऑफ अ शुगर क्रॉप. सो शेतीची मूल्याधारित व्यवस्था ही 3 भागामध्ये विभागली जाणार आहे, आणि ते 3 भाग कुठले असतील हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. फूड, फीड अँड फ्युएल, या 3 F मध्ये शेती विभागली जाणार आहे. फूड, फीड अँड फ्युएल. आत्ताची परिस्थिती अशी आहे की ती फीड कडे जास्त गेल्यामुळे, म्हणजे नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण जर समजा वाढलं तर जो मका माणसानी खायचा तो जनावरांना दिल्या गेल्यामुळे वॉटर फुटप्रिंट बिघडली, बिकॉज द फीड क्रॉप इज गेटिंग इम्पॉर्टन्स दॅन द फूड. When it will go to energy, that is fuel, then food and feed will be lacking, and we will only have ethanol for our vehicle, but no food for the belly. बेसिकली अर्थार्जनाशी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा संबंध जोडला जातो, आणि प्रत्येक वेळेला त्याचं उत्तर म्हणजे प्रायव्हेटायझेशन आहे, त्याचं उत्तर म्हणजे कॉर्पोरेट फार्मिंग आहे, त्याचं उत्तर म्हणजे आत्ताची संपूर्ण व्यवस्था वाईट आहे असं कोणीच म्हणत नाही. पण आत्ताच्या व्यवस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, आत्ताच्या व्यवस्थेमध्ये प्रचंड त्रुटी आहेत हे मान्य करून त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर हे कॉर्पोरेट, त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर हे कॉम्पिटिशन, आणि त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर मोनोपोलायझेशन ब्रेक केलं की सगळं उत्तर मिळतं असं म्हणता येत नाही. हे सुद्धा अनेक वेळेला सिद्ध होतं, कारण सहकारी चळवळीतले तोटे आपण पाहिले, कॉर्पोरेट चळवळीचे तोटे, कॉर्पोरेटायझेशनचे तोटे अमेरिका आज बघते आहे. अमेरिकेमधलं कॉर्पोरेटायझेशन मित्रांनो हे शेतीपुरतं मर्यादित नाही. आज जर तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे की नाही मला माहित नाही, नसेल पाहिला तर आता जे सगळेजण सेशनवर इथे 20-22 लोक उपलब्ध आहे त्या सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करू इच्छितो, कदाचित भूषणनी आपल्यापैकी पाहिलेला असेल, इतरांनी नसेल पाहिला तर जरूर बघा. नेटफ्लिक्सवर सध्या सोशल डायलेमा नावाची जी 9 सप्टेंबरला सिरीज आली आहे ती सगळ्यांनी बघा. आपण शेतीपुरता विचार करतोय. आज परिस्थिती अशी आहे की गुगल किंवा व्हॉट्सअपनी शेती सुद्धा खायचं आता ठरवलेलं आहे. याचं कारणच मुळामध्ये असं आहे, स्वामित्व हा प्रकार असा असतो की तो उपभोक्तावादाकडे इतका प्रचंड जातो की अविनाश मोकाटेंचं आहे ते पण माझं, अमोलचं आहे ते पण माझं, भूषणजींचं आहे ते पण माझं, कारण आशिष वेले इज अ कॉर्पोरेट किंग. म्हणून कलेक्टिव्ह विजडमच्या प्रक्रियेत जो काही भ्रष्टाचार आहे तो अयोग्य आहे. पण 100 जण भ्रष्टाचार करत होते तर आता एकालाच करायला अलाउड असेल, हे योग्य होईल का याचाही विचार केला पाहिजे. म्हणून एक छोटं उदाहरण देतो म्हणजे पटकन लक्षात येईल. 85,000 कोटी रुपये ज्या वेळेला सरकारने माफ केले शेतकऱ्यांच्या कर्जाचे, आणि त्याचा खूप गवगवा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक झाला. किती लोकांना हे माहिती आहे की या देशातल्या एका कंपनीचं सेल्स टॅक्स आणि एक्साईज 85,000 कोटी रुपयाचं 3 वर्षात माफ झालंय. त्या कंपनीचं नाव सांगण्याची गरज नाही.
त्याची बातमी ऐकली का? ती कोणी वाचली का? आणि हे 60 कोटी शेतकऱ्यांचे 85,000 कोटी माफ झाले तर इतकी बोंबाबोंब झाली सर्व राजकीय पक्षांमध्ये, सर्व आर्थिक धोरणांमध्ये. आपल्याकडे एक्साईज आणि कस्टम्सचे 85,000 कोटी रुपये माफ. गुरु पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यात एकदा बघून घ्या हे सगळं. आणि हे सत्य आहे, कुठलंही सरकार असू दे. म्हणून मी म्हंटल हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. जे आता अभयजी बोलले ते अगदी बरोबर आहे, किंवा भूषणही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. कुठलंही सरकार आलं तरी याला किती विरोध करू शकेल? ते पीडीएस बंद होईल का? कोणीतरी म्हटलं आता मगाशी की 2 रुपये किलोनी तांदूळ आणि गहू देणं बरोबर आहे का? अशोक गुलाटी चेअरमन सीएसीपी यांचं कायम म्हणणं राहिलेलं आहे, तुम्ही मिनिमम भाव देत असाल तर त्याच्यावर मिनिमम काहीतरी लावूनच तो विकला पाहिजे. 4 रुपयांनी खरेदी करून 2 रुपयांनी विकणं हा देशाच्या फायद्याचा भाग असू शकत नाही, गरिबी दूर करण्याचा सुद्धा असू शकत नाही. आणि म्हणून कायम इकॉनॉमिस्ट मोठे मोठे जे झाले ते नेहमी असं म्हणत आलेले आहेत, नेहमी, व्हेअर एव्हर देर इज अ ग्रँट देर इज अ करप्शन. सो करप्शन वाढतं केव्हा? दान झालं की करप्शन आलं, कमाई आली की करप्शन कमी होतं. म्हणून देण्याची प्रक्रिया ही दानातनं नसताना कमाईतनं आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असली पाहिजे. कॉम्पिटिशनला विरोध करण्याचं कारण नाही, परंतु त्याच्यामध्ये हमी भावाचा उल्लेख आला पाहिजे, आणि तो कायद्यात होता. मगाशच्या भूषणजींच्या याला ते उत्तर आहे. परंतु तो वेगळ्या स्वरूपामध्ये होता. त्याचं कारण असं आहे, हमी भाव हा राज्याला आधारित होता, केंद्राला नाही. परंतु पीडीएस मध्ये गहू आणि तांदूळाचा सर्वात जास्त फायदा हा पंजाब आणि हरियाणानीच घेतलेला आहे. त्याला राजकीय कारण आहेत, कारण तिथे पाण्याची उपलब्धी होती आणि त्याच्यामुळे देशाचा इम्बॅलन्स झालेला आहे, हे मान्य करून मी हे बोलतोय. त्याच्यामुळे ईस्टर्न युपी मध्ये, बिहारमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये हरित क्रांती झालीच नाही. ज्या स्वरूपामध्ये ती हरित क्रांतीचं स्वरूप पंजाब हरियाणात दिसतं, ज्यांनी जमिनी खराब झाल्या, पाणी खराब झालं, कॅन्सर ट्रेन चालायला लागल्या. सो कायमच स्वरूपाने सुरुवातीला मी बोलायला सुरुवात करताना एक म्हटलं की सध्या समाज 2 प्रकारमध्ये विभागलेला दिसतो. जे काही झालेलं आहे ते सगळं वाईट होतं, आणि जे काही करतोय ते जगात कधी झालंच नाही इतकं आम्ही उत्तम करतोय, असं कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक सामाजिक बॅलन्सिंगची प्रक्रिया असते. व्हॉट आय डू इज राईट अँड व्हॉट अविनाशजी डीड वॉज रॉंग. सॉरी, व्हॉट अविनाशजी डीड हॅड सम लिमिटेशन. व्हॉट आय एम ट्राइंग टू सजेस्ट कॅन हॅव सम लिमिटेशन्स. प्लीज एलॅबोरेट, प्लीज डिस्कस, लेट्स हॅव कलेक्टिव्ह विजडम. त्या प्रक्रियेला मारक गोष्ट ज्या वेळेला ऑटोक्रॅटिक सिस्टीमनी केली जाते, त्यावेळेला जगाचा इतिहास असं सांगतो की त्यांनी मानव पुढे जाण्याच्या ऐवजी, दातृत्वाच्या ऐवजी, चांगुलपणाच्या ऐवजी ही स्वामित्वाकडे जाते. आणि स्वामित्व आलं की ते इंडिव्हिज्युअलिस्टिक होतं. इंडिव्हिज्युअलिस्टिक झालं की कलेक्टिव्ह विजडम संपतो, आणि तो संपू नये अशी प्रक्रिया असावी, एवढंच फक्त माझं अफर्मेटिव्ह मत आहे. मी कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूनी आहे. मी विधेयकात मांडलेल्या गोष्टींच्या पूर्ण विरोधी नाही, परंतु जे झालं ते सगळं अयोग्य आहे, आणि जे झालं त्याच्यात फक्त भ्रष्टाचार आहे. मगाशी जसं भूषणजी म्हणाले तसं फक्त भ्रष्टाचार नाही. जर ग्रीन रिव्होल्युशनची ही प्रक्रिया झाली नसती तर एवढं अन्नधान्याचं उत्पादनच झालं नसतं, पण त्यांनी अनेक तोटे झाले. त्या तोट्यांसाठी आपण जैविक शेतीचा विचार करतोय. पण भूषणजींनी सांगितलं ते सगळं गैर असं ज्या वेळेला आशिष वेले म्हणायला लागतील, त्यावेळेला आशिष वेलेंचा अंत जवळ आला असं समजावं. भूषणजींच्याही सांगण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स मेक द विजडम टुवर्ड्स डायलेक्ट, नाही तर अंताकडे आपण जातो. आपली सोसायटी, भारतीय समाज हा आजपर्यंत 5000 वर्षाचा नोन इतिहासातला अतिशय एकत्रितरित्या समूहानी चांगली डिसिजन घेण्यासाठीचा प्रसिद्ध समाज आहे. जे काय आपली तोडकी मोडकी लोकशाही असेल, जी काही आपली गरिबी असेल, जी काही आपली सामाजिक व्यवस्था असेल, आजही सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. जे निर्णय केंद्राने आणि राज्यांनी घेतले ते इथल्या 130 कोटी लोकांनी, लॉकडाऊनचे सुद्धा, कृपा करून कोणीच पटकन असं अफर्मेटिव्ह स्टेटमेंट करू नये की काही नाही लोक असेच फिरत होते. नव्हते फिरत. पहिले 3 महिने लोकांनी लॉकडाऊन पाळलाय. इतक्या 130 कोटी लोकसंख्येच्या लोकांनी पाळलाय. पीपल बिलीव्ह इन गव्हर्नन्स, पीपल बिलीव्ह इन गव्हर्नमेंट, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं गव्हर्नमेंटचा बिलीफ टिकणं हे महत्वाचं असतं.
विधेयकाच्या बाजूनी किंवा विरोधी बाजू असायला हरकत नसते. एकमेकांचं ऐकण्याची प्रक्रिया बंद होणं हे मला धोक्याचं वाटतं. तेवढाच माझं अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि ते विरोधी पक्षांनाही लागू आहे आणि सरकार पक्षालाही लागू आहे. एवढीच माझी बाजू आहे. पण विधेयकातला कॉम्पिटिशनचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. कॉम्पिटिशन झालीच पाहिजे, कॉर्पोरेट्स आलीच पाहिजेत, पण मग मोनोपोलायझेशनचं जो प्रक्रिया त्यांच्याकडे गेली तर ती सरकारने भाव अजूनही सरकारने उल्लेखाने स्वतःकडे ठेवण्याची गरज आहे. कारण कॉर्पोरेटायझेशन मिक्स स्वामित्व आणि स्वामित्व मिक्स युनिलॅटरल प्रोग्रेस. माझ्या देशात 100 लोक देशातल्या नाही तर जगातल्या हजार लोकांच्या श्रीमंतांच्या यादीत आहेत. याचा अभिमान बाळगायचा की पॉवर्टीतनं 45% लोकांपैकी 25% लोक आता पॉवर्टीत राहिले नाही याचा अभिमान बाळगायचा. हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते 25% लोकांना जर पॉवर्टीतनं वर आलायचं असेल तर इंडिव्हिज्युअल स्वामित्व मोडावं लागेल आणि तिकडे जाण्याची प्रक्रिया जी अमेरिकेने केली अमेरिकेला योग्य होती. भारताच्या बाबतीत ती चॅलेंजिंग आहे कारण भारताचं पॉप्युलेशन, भारताची मर्यादा या लक्षात घेऊन या गोष्टी कराव्या लागतील एवढंच मला वाटतं. त्याच्यामुळे सरकारच्या या धोरणांना माझा विरोध नसून सरकारच्या या प्रक्रियेला मी अफर्मेटिव्हली विरोध केला. परंतु विधेयकाला मी विरोध केलेला नाही. विधेयकामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत परंतु प्रक्रिया इज चॅलेंज आणि म्हणून ते असं होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. दोन्ही बाजू मी मांडायचा माझ्या अल्पमती अल्पबुद्धीनुसार प्रयत्न केला. बाकीच्यांनी आपल्या आपल्या विजडमचा वापर जरूर करावा, चर्चा चालू ठेवावी. आय रिक्वेस्ट अविनाशजी और मॅडम टू मेक द समरी एक्झिक्युटिव्ह रिमार्क्स as well as finalization of this today's topic. Thank you very much for giving me this wonderful opportunity to present not my views but to present the views of opponents as well as followers of this particular bill which is getting into the act as an ordinance when Honorable His Excellency President of India signs on those past bills. Thank you very much. God bless all. Thank you. थँक्यू सर. मॅडम तुमचे काय रिमार्क्स असतील तर तुम्ही क्लोजिंग रिमार्क करून क्लोज करू शकता सेशन प्लीज. मॅडम माझे रिमार्क्स काही नाही आहेत. खरं म्हणजे आशिष सरांच्या या सगळ्या विषयामुळे हा खूप चांगला अभ्यासाची एक दिशा मिळाली असं मी म्हणेन. मी पण याच्यावर अजून खूप अभ्यास केलाय असं नाहीये. पण या दृष्टीने म्हणजे त्यांचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा मला जो आवडला किंवा जो सगळ्यांनाही मान्य होईल असा आहे की खरं म्हणजे हे सगळं एकत्र चर्चा करून करण्याचा हा विषय आहे. अशा घाई गडबडीने असं त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये असं हे नक्कीच वाटतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने दोन्ही बाजू त्या मांडल्या आणि त्या दोन्ही बाजून समजा घाई गडबडीने हे सगळं जर झालं तर त्यातले धोकेही आपल्याला सगळ्यांना कसे ओळखायला हवेत हेही त्यांनी ज्या कळकळीने सांगितलं ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच त्याचा अजून डिटेलमध्ये जाऊन कुठलं तरी एक अफर्मेटिव्ह स्टेटमेंट करायच्या ऐवजी त्याचा डिटेलमध्ये जाऊन अभ्यास जर झाला तर त्याला विरोध करायचा का त्याच्या बाजूने बोलायचं हे आपल्याला ठरवायच्या ऐवजी हे अजून ठरवूच नाहीये कोणी असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने त्याचा अभ्यास अजून आपण करूयात आणि त्या दृष्टीने मग पुढे आपल्याला काय करता येईल ते आपल्याला ठरवता येईल. थँक्यू मॅडम. फार चांगलं समराईज केलं. सगळ्यांच्या वतीने मी वेल्हे सर तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही स्वतःहून व्हॉलंटिअर करून हा टॉपिक छेडला. सगळ्यांना आम्हाला छानपैकी एक्सप्लेनेशन पण मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त जो रिडिंग बिटवीन द लाईन्स होता तो पंच लाईन्स तुमचे भरपूर मिळाले आम्हाला. एकतर म्हणजे व्हॉट्सअप अकॅडमी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या नादी न लागता स्वतः थोडंफार अभ्यास करायला पाहिजे. वेगवेगळ्या जे नॉलेजेबल लोक आहेत त्यांचं मत न्यूजपेपरच्या माध्यमातून ऐकलं पाहिजे. नुसते ते डिबेट्स जे असतात टेलिव्हिजन त्याच्या व्यतिरिक्त स्वतः वाचन पण करायला पाहिजे. कारण वाचनाची सवय आमची फार कमी झालेली एकंदरीत व्हॉट्सअप अकॅडमीमुळे. तो एक पंचलाईन चांगला मिळाला मला. दुसरा चांगला एक पंचलाईन मिळाली की कोणतीही गोष्ट ब्लॅक किंवा व्हाईट नसती, त्याच्यात ग्रे पार्ट पण असतो.
तर त्याच्यामध्ये आपल्याला जसं आता तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल म्हणला, केमिकल फार्मिंग बद्दल म्हणला, असं कोणतीही गोष्ट लेफ्ट किंवा राईट टेस्ट नसू शकते. तर मध्य भाग पण घेता यायला पाहिजे, बॅलन्सिंग ऍक्ट पण व्हायला पाहिजे, त्याच्यावरती चर्चा पण व्हायला पाहिजे. आणि कलेक्टिव्ह विजडमचं जे ते तुम्ही नेहमी प्रचार करत आलेला आहात किंवा आम्हाला नेहमी सांगत आलेला आहात, इट इज अ फंडामेंटल थिंग की एकत्र विचार करून डिसिजन घ्यावा. हा आम्हाला फार्म मध्ये पण काम करताना पण त्याचा उपयोग होईल, की आम्ही जेव्हा मॅनेजमेंट करतो तेव्हा ते पॉइंट्स घेऊन अगर कंपनी पण चालवली तर तो जसं आता गव्हर्नमेंटमध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यात ज्या चुका होतात गव्हर्नमेंटमध्ये, त्या चुका आम्ही फार्म लेवलवरती पण करायला नाही पाहिजे. कलेक्टिव्ह विजडम फार्म मध्ये पण वापरला गेला पाहिजे. ह्या काही चर्चेतून आम्हाला काही गोष्टी समजल्या. आय थिंक सो इफ यू टेक 1 or 2 पॉइंट्स ऑल्सो आउट ऑफ दिस होल डिस्कशन, जे आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण वापरता आले, तो सगळ्यांना फायदेशीर गोष्ट राहील. सर, थँक यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ द होल टीम. We thank you very much that you have given us fundamental information, and have everybody have a good Sunday. Thank you. Very much.